जर आपण स्वतःला आरशात पाहिलं असतं तर आपला हा पेहराव, त्या झाकलेले अंग प्रत्यंग, याचं उत्तर तुमचं तुम्हालाच सापडलं. स्त्रियांची कमनीयता आणि त्यांचं सौंदर्य याबाबत आपण बरेच माहितगार दिसतात. नक्कीच. आणि आम्ही हेही जाणतो, अलंकारा वाचून स्त्रियांचं सौंदर्य म्हणजे सुगंधा वाचून या अप्रतिम सौंदर्याला जर अलंकाराने मडवलं तर इंद्रलोकीची अप्सरा सुद्धा तुमच्या पुढे फिकी पडेल. त्याचा आपण कधी विचार केला? हो, परंतु अलंकार मध्ये एवढं धन माझ्यासारख्या भिक्षुणीकडे कुठून असणार? तुमच्या या अप्रतिम सौंदर्याकडे पाहून कुबेर सुद्धा आपला खजिना लिहिता. आणि आपण विष्णुदेवा, सुवर्ण मोहरा माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. 100 सुवर्ण. कुबेराच्या खजिन्यात काय फक्त 100 सुवर्णमुद्रा आहेत? 200 सुवर्णमुद्रा. काम कठीण आहे. 500 सुवर्णमुद्रा. गौतम म्हणजे कोणी साधारण मनुष्य नव्हे. 1000 सुवर्णमुद्रा. असं ऐकिवात आहे की अनाथ पिंडकाने गौतम बुद्धांसाठी सुवर्णमुद्रांनी जेतवनाला खरेदी केलं होतं. 5000 सुवर्णमुद्रा. आपली उपाययोजना उत्तमच आहे, परंतु 10,000 सुवर्णमुद्रा. आणि आता मला वाटतं किंतु परंतुला जागाच शिल्लक. नक्कीच देवी सुंदरी, उद्या प्रातःकाळीच आपण कामाला सुरुवात करा अशी आशा. उद्या सकाळी सकाळी जेतवनात प्रवेश करा, तेव्हा लोक तुम्हाला विचारतील की रात्री कुठे होता आणि आता कुठून येत आहात. तेव्हा तुम्ही सांगाल की रात्र श्रवण गौतमांसह प्रतिक्रियेत घालवली. परंतु लोक असं का विचारतील? कारण हे तर नेहमीच म्हणत असतं आणि तरीही अद्याप कोणीही अशी चौकशी केलेली नाही. आजपर्यंत कोणी चौकशी केली नाही, कारण तुमच्यापाशी उत्तरच नाही. पण आता तुमच्याकडे उत्तर आहे आणि कारण, तेव्हा लोक चौकशीला जमतील याची चिंता करू नका. तुम्ही फक्त उत्तर काय द्यायचं हे फक्त उद्या सकाळी आम्ही नगर प्रवेशद्वारापाशी आपल्याला चौकशीसाठी भेटू. आपलं हे एक उत्तर गौतम नावाच्या सागरात वादळ निर्माण आणि त्या तुफानात गौतमाची शिकवण आणि शिष्यगण गवताच्या काडीसारखे वाहून